ॲडव्होकेट संदीप पाटील, नेताजी काँग्रेस सेना प्रदेशाध्यक्ष। आज या ठिकाणी भरपूर दुःख असल्यामुळं आपण सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत, कुठल्या रॅली सभा घेत नाही। परंतु आपल्या उर्ली कांचनमधल्या सर्व कार्यकर्त्यांना, नेताजी काँग्रेस सेना पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, दोन्ही पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की ज्या अर्थी आपण आजपर्यंत अजितदादांसोबत राहिलोय, त्यांना जसं आपण ताकद दिली त्याचप्रमाणे आपल्याला सुनेत्रा वहिनींनाही ताकद द्यायची आहे। म्हणूनच राष्ट्रवादी घड्याळ चिन्हामधले जेवढे उमेदवार असतील सर्वांना आपल्याला चांगल्या भरघोस मताने निवडून आणायचे, एवढंच सांगेन। जय हिंद। सेना पार्टी प्रेसिडेंट अभिनेता रंगा सेठ 2 महीना पहले राष्ट्रवादी कांग्रेस नेताजी कांग्रेस सेना युति हो चुका है और जो घोषणा करने के बाद जो उम्मीदवार लोग हैं पिंपरी चिंचवड पुणे महानगर पालिका का उम्मीदवार लोगों को चुन के लाने के लिए हम बहुत काम किया है। हमारा पुणे में 200 से ज़्यादा शाखा और 2000 से ज़्यादा कॉर्नर है। ये सबको मेरा विनंती है, हमारा जो जेडीपी का इलेक्शन चालू है, पंचायत समिति जेडीपी का इलेक्शन में ये नेताजी कांग्रेस सेना का सपोर्ट में अब हम सबको विनंती करते हैं, वोट दे की हमारा घड़ियाल चिन्ह में वोट दे की चुन के लाना, ये मेरा विनंती है। हमारे लिए दादा जो आज रहा नहीं तो भी सुनेत्रा ताई को ताकत देने के लिए और राष्ट्रवादी पार्टी को ताकत देने के लिए नेताजी कांग्रेस सेना साथ में है। सब लोग हमारा उम्मीदवार लोगों को चुन के लाना, ये मेरा विनंती है। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा अध्यक्ष अण्णा महाडिक, सोरतोपवाडी पंचायत समिती गणातून नामदार अजितदादा पवार यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे आणि या गटामधून जिल्हा परिषदेसाठी जितेंद्र बडेकर आणि पंचायत समिती उर्ली कांचन गणासाठी कोमलताई कांबळे, आम्ही तीनही उमेदवारांना नेताजी काँग्रेस पक्षाने घड्याळ या चिन्हाला पाठिंबा दिलेला आहे। पूर्ण पुणे जिल्ह्याला नेताजी काँग्रेसचे संस्थापक युतीसाठी नेताजी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रंगा शेठ तसेच प्रदेशाध्यक्ष संदीप पाटील साहेब या दोन्ही प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीला जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी रंगा शेठ आणि संदीप पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानतो। आणि रंगा शेठ जे आहेत हे या नेताजी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आहेत, संदीप पाटील हे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत। या दोघांनी मला उर्ली कांचन या ठिकाणी येऊन आपल्या घड्याळ या चिन्हाला मतदान करा अशा पद्धतीची विनंती केलेली आहे। त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळात अजितदादांचं हात म्हणजे अजितदादांचे विचार बळकट करण्यासाठी अजितदादांचा एक पाईक म्हणून या परिसरामध्ये दादांची निष्ठा आणि दादांचा श्वास जोपर्यंत अण्णा महाडिक आणि त्यांचा सर्व परिवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुनेत्राताईंबरोबर 100% राहील आणि येणाऱ्या काळामध्ये दादांच्या विचाराची या महाराष्ट्रभर जी काही दादांच्या विचाराची फळी आहे, जी काही विचारांचा कार्यकर्ता दादांनी तयार केलेला हा विचाराचा कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि दादांच्या ज्या काही इच्छा राहिलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मनापासून प्रयत्न करू। धन्यवाद। थांबतो।